हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी ज्योत्स्ना पाटील. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रथम सत्र परीक्षेची तयारी करण्यात तुम्ही दंग झाला आहात की नाही? तुमचे परीक्षेचे टेन्शन किंवा तुमच्या मनावरील परीक्षेचा ताण दूर व्हावा आणि परीक्षेला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जावे याकरिता संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोडवली आहे. एक दोनदा व्हिडिओ ऐकल्यावर प्रश्नांची उत्तरे सहजपणे लक्षात राहतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यात मागील वर्षाचा प्रथम सत्र परीक्षेचा व प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका सोडून दिलेला व्हिडिओ आहे, तोही अभ्यासा. विद्यार्थ्यांनो, सविस्तर उत्तरे आकृतीच्या साहाय्याने कशी लक्षात ठेवायची ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग प्रश्नपत्रिका अभ्यासूया. इयत्ता 7वी, विषय इतिहास नागरिकशास्त्र. आजचा भाग हा पहिला भाग आहे आणि उद्या तुमच्यासाठी मी दुसरा भाग इतिहास नागरिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा टाकणार आहे. चला तर मग प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. मी तुम्हाला 4 दिलेले आहेत, त्यापैकी 3 तुम्हाला लिहायचे. महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित करणारे. आता पर्याय दिले: संत ज्ञानेश्वर, श्री चक्रधर स्वामी, श्री बसवेश्वर आणि गुरु नानक. उत्तर आहे श्री चक्रधर स्वामी. होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकले? पर्याय आहेत: विष्णुवर्धन, राजराज पहिला, भिल्लम पाचवा, हरिहर. उत्तर आहे विष्णुवर्धन. महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र हे होते: देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर. उत्तर आहे पंढरपूर. आग्र्याहून परत येताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते? मथुरेत, दिल्लीत, झाशीत, वाराणसीत. उत्तर आहे मथुरेत. पुढचा प्रश्न आहे ब, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. स्मारकांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर: स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, विरगळ म्हणजे स्मृतिशिळा, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादी बाबींचा समावेश होतो. कायकवे कैलास या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ काय होतो? कायकवे कैलास या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ श्रम हाच कैलास असा होतो. हे लक्षात ठेवायचे. शिवकालात किल्ल्यांना विशेष महत्त्व होते कारण? उत्तर: किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे सोपे जात असे. पुढचा आहे, शिवकालात गावच्या कुलकर्णीचे कोणते काम असे? त्यातलं पहिलं काम असायचं पाटलाच्या कामात मदत करणे, जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे. ही कामे कुलकर्णीची असे. पुढचा प्रश्न आहे, तवारीख म्हणजे काय? तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे. पुढचा प्रश्न, शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध केला. उत्तर: मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी शहाजीराजांची तीव्र इच्छा होती. क प्रश्न, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा 2 गुणांसाठी. मी तुम्हाला इथे 4 दिलेले आहेत. भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. उत्तर आहे मंदिरे हा वेगळा शब्द आहे. पुढचा आहे अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब. उत्तर आहे शेरशाह हा वेगळा शब्द आहे. पुणे, सुपे, चाकण, बंगळूर. उत्तर आहे बंगळूर हा वेगळा शब्द आहे. स्मारके, नाणी, लेणी, कथा. कथा आहे हे उत्तर याच्यात लिहायचं आहे कारण कथा हा वेगळा शब्द आहे. प्रश्न दुसरा अ, ओळखा बरे 3 गुणांसाठी. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव? उत्तर राजगड. गुजराती भाषेचे आद्य कवी नरसिंह मेहता. खेळणा किल्ल्याला शिवरायांनी दिलेले नाव? विशाळगड. कृष्ण भक्तीची रसाळ गीते लिहिणारे मुस्लिम संत? संत रसखान. ब प्रश्न, कालानुक्रमानुसार पुढील घटनाक्रम लिहा. लाल महालावर छापा, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानची स्वारी आणि पुरंदरचा तह. यात पहिलं लक्ष ठेवायचं आहे शाहिस्तेखानची स्वारी. दुसरं आहे लाल महालावर छापा, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका. लक्षात ठेवताना स्वारी, छापा, तह, सुटका अशा क्रमाने लक्षात ठेवायचे.
शेवटची अक्षर स्वारी, छापा, तह, सुटका. पुढचा आहे थोडक्यात उत्तरे लिहा. ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते? उत्तर. ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळते, जसे की त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते, कलेच्या प्रकारावरून त्या कलेचा दर्जा समजतो, त्या काळातील बांधकामाची नगर रचनेची शैली कशी होती हे कळते, त्या काळातील लोकांचे राहणीमान व आर्थिक स्थिती याविषयीची माहिती मिळते, त्या काळातील लोकांचे व्यापार उद्योग कोणत्या प्रकारचे होते हेही समजते. पुढचा प्रश्न आहे विजयनगर व बहमनी ही 2 राज्ये का उदयास आली? दिल्लीचा सुलतान महम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत त्याच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केला. या उठावामुळे अस्थिर झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. हसन गंगू या सरदारानेही तुघलकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन 1347 मध्ये स्वतंत्र बहामनी राज्य स्थापन केले. आता ही सविस्तर उत्तरे तुम्ही कशी लक्षात ठेवायची ते सोबत आकृती दिलेली त्यावरून लक्षात ठेवायची. ते मुद्दे तुम्ही तेवढे लक्षात ठेवले म्हणजे तुम्हाला वाक्यरचना करून उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर. दुष्काळात शेतात पीक येत नसल्यामुळे अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे किंवा अन्नधान्याची वाणवा होत असे किंवा कमतरता भासत असे असंही लिहू शकतात तुम्ही. दुष्काळामुळे अन्नधान्याचे भाव वाढत असत, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा पाणी मिळत नसे, जनावरांना चारा पाणी न मिळाल्यामुळे जनावरे मरत असत आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असे. गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे किंवा स्थलांतरित व्हावे लागत असे. अशा या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे. पुढचा प्रश्न आहे संतांनी केलेले कार्य लिहा. संतांनी केलेले कार्य पुढीलप्रमाणे. संतांनी समाजात लोकजागृती घडवून आणली. संकटाच्या परिस्थितीत कसे वागावे याविषयी लोकांना केलेल्या उपदेशामुळे लोकांमध्ये मानसिक आधार मिळाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला. समाजाला धर्माच्या अवनत झालेल्या अवस्थेत धर्माचा खरा अर्थ सांगून लोकांचे रक्षण केले. सर्वसामान्य जनतेच्या भाषेत लोकांना उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले. समाजात प्रेम व एकोप्याची भावना निर्माण केली. ही मोठी उत्तरं बाजूला तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्या आकृतीवरून लक्षात ठेवायची. शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून कसे निसटले? उत्तर. सिद्दी जोहरच्या वेड्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे लक्षात येताच शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली. त्यामुळे वेढा शिथिल झाला. वेढा शिथिल झाल्याचा फायदा घेऊन महाराजांनी त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीदला महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसवले. पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. त्याच दरम्यान महाराज सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडलेत आणि वेड्यातून निसटून विशाळ गडाकडे कूच केले. पुढचा प्रश्न तिसरा. का ते लिहा कोणतेही 4-8 गुणांसाठी. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर. दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असल्यामुळे त्या राजाच्या नावावरून कालखंड शोधणे सहज शक्य होते. त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. तसेच शिलालेख कोरलेले असल्यामुळे त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. पुढचा प्रश्न आहे. राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला. उत्तर. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता. राणा प्रतापने याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला. राणा प्रतापचा पराक्रम, शौर्य, धैर्य, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्याने केलेला त्याग
इत्यादी गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला. पुढचा प्रश्न. संत बसवेश्वराच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातीतील स्त्री पुरुष सहभागी होत असत. संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. पुढचा प्रश्न आहे. शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. उत्तर. शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. या पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. या परकीय सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली. म्हणून शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. पुढचा आहे. बहामणी राज्याची 5 शकले झाली. बहामणी राज्याचा वजीर महमूद गावार याच्या मृत्यूनंतर बहमणी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढीस लागली. याच काळात विजयनगरचे राज्य व बहामणी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे ही राज्य कमकुवत झाली. त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागली. बहामणी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहामणी राज्याची 5 शकले झाली. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून हवी आहे ते कमेंट्समध्ये लिहून कळवा. तसेच तुमचा इतिहास नागरिकशास्त्राचा पेपर झाल्यानंतर कोणते प्रश्न आले होते तेही कमेंट्समध्ये लिहून कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.